बंदराने माझी पोळीच घेऊन गेला. काय खाऊ मग मी? भात चालली. पार्टी करायला पण अजून पण वेळच होती. अरे मामाच्या गावाला जाऊया. बाय बाय. ये मग आमच्या पप्पांना ही प्लेस आवडली नाही. हॅलो गाईज, वेलकम टू अनियन म्हणू. तर आज आम्ही आलोय रावणवाडीला. रावणवाडी हे नागपूरवरनं 70-80 किलोमीटर्स येईल आणि हे लोकेशन भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. रावणवाडीला रावणवाडीच का म्हणतात असं काही रामायण रिलेटेड नाहीये किंवा रावण रिलेटेड नाहीये, बट तिथे स्पेशल अंबा मातेचं मंदिर आहे, ज्याला आपण दुर्गा मातेचं मंदिर सुद्धा म्हणतो. तर एंटर होण्याआधी इथे टोल घेतात ते पर कॅन्डिडेट 10 रुपीज आणि कार असली की 20 रुपीज असं काही असतं त्यांचं. तर आम्ही काही वेळातच पार्टी लोकेशन वरती पोहोचून गेलो होतो. पार्टी लोकेशन काय, जिथे एखादं चांगलं प्लेस मिळालं, झाडाखाली सावली असली की बस तेच आपलं लोकेशन. आणि पप्पा पण तयारीला लागून गेले होते, बिलकुल सेटअप अँड ऑल. मस्त असा फ्रेश वेदर असतो. तर इथे कोणाची तरी पार्टी झाली असेल आणि गाड्या ऑलरेडी तिथे जमा होते, म्हटलं हे चूज करावं. पार्टी करायला पण अजून पण वेळच होती. अरे रे 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 देखा आपने लापरवाही का नतीजा है. अशा प्रकारे हा रावणवाडीचं लोकेशन आहे. खूप मस्त लोकेशन आहे, एकदम असं फॅमिली पार्टी वगैरे आपण जर करतो म्हटलं तर खूप मस्त लोकेशन आहे. या सगळ्या प्लेस मध्ये एकच माणूस असा आहे जो मस्त चिल मारून, हे बघा, आप पार्टी करो हम एंजॉय करेंगे सोते सोते. नाही नाही, तिथेच जाऊ तिथेच जाऊ. मग आमच्या पप्पांना ही प्लेस आवडली नाही, तर त्यांनी इकडे शिफ्ट केला. मामाच्या गावाला जाऊया, तूप रोटी खाऊया. तुम्हाला जायचं असेल तर याच्यामध्ये बसून जा. तर आता आम्ही चाललोय गंजाला माती लावायला. हॅलो हॅलो, बाय 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 बाय. ही म्हणजे गंज जळू नये म्हणून ही लावल्या जाते. म्हणजे दुसरी गाडी पण आली आहे, मेन म्हणजे माझे मामा बघू शकतात. समोर जेव्हा ते लाल आपली गाडी आहे तिकडे. तुझे सगळे पोहोचलेले आहेत आणि हा आमचा पार्टी लोकेशन आहे. बघू शकता इकडे. से हॅलो. फायनली आमचा चुला पेटला इथे. आमची इकडे खरी मज्जा सुरू आहे. मस्त मामा आम्हाला झुला बांधून देत आहेत आणि इकडे स्वयंपाक सुरू झालाय. ये मामाने बांधून दिलं छान मस्त पडदा मला इथे. क्या सीन है. सो ब्युटिफुल लोकेशन. इथे आम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवलेला होता, आता त्याला पप्पा फ्राय करून राहिले. आणि या इकडे लहानसा बाळ झुला झुलत आहे. आमच्याकडून बाहेरून बोलवलेले स्पेशल रसोई म्हणजे आमचे मामी. मोठ्या मोठ्या रेसिपी मध्ये, मोठ्या मोठ्या शेप्स मध्ये त्यांचा हात असतो. त्यांच्या हाताशिवाय कुठे चव नसते. म्हणून आसाराम बापूच्या जेवणाच्या खानावळीमध्ये सर्वात उत्तम हात असेल तर 4 दाबायचा. मजा आया. इकडून पाणी आणलंय मामी आणि मम्मीने. तर आमच्याकडे जेव्हा कधी पण चिकन असतो ना, मेन रेसिपी म्हणजे माझे पप्पाच बनवतात. हा, इथे सुद्धा पण माझे पप्पाच बनवतात. द बेस्ट शेफ.
खूप सगळे मस्त एन्जॉय करत आहेत. चिकन बनवत आहे. हो घेतला. ही नड्डे खात आहे. इकडे छान श्रियांची झोप होऊन गेली होती. मस्त एन्जॉय करत बसला मम्मा सोबत. आमच्यातला सगळ्यात जास्त बदमाश म्हणजे हाच. पार्टी म्हटलं तर डान्स तर बनतोच ना. मग दोघांचा डान्स सुरू झाला इथे. मग डान्स झाल्यानंतर छान श्रेयांनी सनरूफ मधून नेचर एन्जॉय केला. खालून आणि आमची भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. इथं दाखव. इकडे दाखव. ताईच दाखव. एक नंबर. सगळे विचार करतात ते कुठे कुठे पोस्ट द्यायचा तर फोटोसाठी. सगळे मस्त खूप एन्जॉय करतात. इतके सारे फोटो घेऊन झाले तरी माझी फोटो नाही येते. माझी मम्मी बाळाला घेऊन गेली आहे पाण्यामध्ये. बाळाची आई बघा कशी घाबरत आहे. मजा आली बेटा श्री. मजा आली तुला. मजा आली चंचन. मजा आली. अच्छा. एक नंबर. पप्पांनी बनवली. मामा आडण कसं झालं सांगा. अन्नात टमाटर कमी आहे, मीठ पण कमी आहे, पीठी कमी लावलेला आहे. शेवटी मामा. बघा आम्ही इकडे जेवण करत होतो आणि इकडे बंदर बघा मामीची पोळीच घेऊन गेला बंदर आणि ताटही गायब केला. आता कुत्रे पण आले आहेत आणि हे बंदर पण बघा. आणि आम्ही सगळे इथे शॉक झालो. फर्स्ट टाइम आम्ही बंदरांना हड्डी खाताना बघितलं. आम्ही तुम्ही भातच काम खाल्ले. बंदराने माझी पोळीच घेऊन गेला. काय खाऊ मग मी. भातच खाल्ली. सायंकाळी खूप छान वाटतं. इथे तुम्ही कॅमेल रायडिंग, हॉर्स रायडिंग आणि भरपूर असे राईड्स आहेत. इथे तुम्ही असं एन्जॉय करू शकता. मग आम्ही इथे गेम्स खेळलो आणि काही रील्स बनवले कॉमेडी आणि निघालो मग घरी जायला. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. थँक्यू. बाय बाय.